नमस्कार बंधू भगिनी, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. आज थोडासा विषय वेगळा घेतला आहे. कायद्याच्या तरतुदीतनं जात असताना, कायदा पाळत असताना किंवा कोर्टाची पायरी चढत असताना थोडंसं मी विषय जरासा वेगळा घेतलेला आहे. विषय घेण्याचा उद्देश एवढाच होता की काही क्लायंटचे फोन येतात की साहेब माझ्या केसचं काय होईल, निकाल माझ्याकडं लागेल का, मी ही कागदपत्र दिलेले आहेत आणि साहेब भीती वाटते, टेन्शन आहे, काय होईल. अशा पद्धतीचे जे काही मला भरपूर प्रश्न महाराष्ट्रातून जे फोन येतात त्यांचे प्रश्न असतात. त्यासाठी हा मी थोडासा वेगळा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आज करायला लागलो आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण कोर्टाची पायरी आयुष्यात आपण चढत नसतो, पण काही आपलं प्रारब्ध होतं, त्या प्रारब्धानुसार आपण कोर्टाची पायरी चढायची वेळ येत असते किंवा जो प्रतिवादी असतो, जी विरोध बाजूचा कोणतरी व्यक्ती असतो आणि तो आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लावत असतो. मग त्यामध्ये घरचे असतील, भाऊ असतील, बहिणी असतील किंवा आई वडील असतील, कोण ना कोणतरी आपल्याला कोर्टाची पायरी चढावं लागतात. प्रामुख्याने बघितलं तर पती पत्नीची जी नाती आहेत त्यामध्ये मुलींना असतील, मुलांना असतील, ही घरची मंडळीसुद्धा कोर्टामध्ये ज्यावेळी आपण घरच्या मंडळीच्यासाठी कोर्टामधची पायरी चढायच्या वेळी त्यावेळी फार वेदना मनाला होत असतात आणि त्याबद्दल मानसिक टेन्शन होतंच, आर्थिक नुकसान होतं आणि जीवन जगत असताना इतका त्रास माझ्याच वाटेला का अशी भावना निर्माण होते. आणि त्यात कोर्टात जात असताना अनुभव नसतो, वकिलांचं जास्त कोणाची ओळख नसते आणि आपल्या केसमध्ये काय होणार. सरासरी जे मुलींचे पालक असतात किंवा मुलांचे जे पालक असतात, पतीपत्नीपेक्षा त्यांच्या आईवडिलाला मानसिक धक्का एक बसलेला असतो आणि आयुष्यामध्ये जर पहिल्यांदा घरामध्ये जर कोर्टाची पायरी पतीपत्नीच्यामुळे किंवा मुलाच्यामुळे किंवा मुलीच्यामुळे जर चढावी लागत असेल तर दोन्ही घरातल्या कुटुंबांना भयानक त्रास होत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एक मुलांची आई किंवा मुलींची आई अक्षरशः काळजीनं निधनसुद्धा झालेलं माझ्याकडे उदाहरण आहेत. म्हणजे इतकं त्या माऊली मनावर टेन्शन घेत असतात. मला ह्या व्हिडिओतनं एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, बंधू भगिनींनो, की जे काय आपल्या प्रारब्धात दिलेलं आहे, कर्म केलं की चांगलं फळ मिळतं. त्या पद्धतीनं आपण आयुष्यामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि न कळत अशी काहीतरी घटना घडते. म्हणजेच आपण रस्त्यानं फिरायला निघालो आहे आणि पाठीमागनं येणारं वाहन आपल्याला थडकलं आहे, त्यामध्ये आपला कुठलाही दोष नसतो. आपण आपल्या डाव्या साईडने व्यवस्थित चाललेलो असतो आणि नशिबाचा असा काहीतरी घाला होतो की पाठीमागनं एखादा ट्रक येतो, धडकतो आणि जातो आणि त्यामध्ये निधन होतं. तर अशा काही अचानक घडलेल्या घटना असतात. तसंच आपल्या जीवनामध्ये मग पतीपत्नीचं नातं असेल, घटस्फोटाचं असेल, अशा काही गोष्टी ह्या जीवनामध्ये येत असतात आणि इच्छा नसताना दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढावी लागत असते. मला तुम्हाला सांगायचा उद्देश हाच आहे, जी काही घटना घडलेली असेल, कुणाच्याही आयुष्यात अशा घटना घडून ही माझी प्रामाणिक भावना आहे. तरीसुद्धा मी वकील ह्या व्यवसायात असल्यामुळं समजा यदा कदाचित जर कोर्टाची पायरी चढायचीच वेळ आली असेल किंवा घरातली नाती असतील तिन्ही चढवायची वेळ आलेली असेल किंवा शेजारी अतिक्रमण करणारा शेतकरी असेल तुमच्या शेजारचा किंवा घरामध्ये शेजारी भांडखोर जर एखादा असेल आणि त्यानं बांधकाम काढलेलं असेल, त्याबद्दल जर कोर्टाची पायरी चढायची किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढायची पाळी येत असेल तर जे आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, जे आहे ते पहिल्यांदा आधी स्वीकारा. तुम्ही भिवून जाऊ नकोस, कारण जी परिस्थितीला तुम्हाला तोंड द्यायचं आहे त्या परिस्थितीला तुम्ही तोंड दिलंच पाहिजे. पहिली गोष्ट, कोर्टाची पायरी चढत असताना मनामध्ये पक्कं ठरवा की जे आहे, माझ्या जे पाठी लागलेलं आहे किंवा मला इच्छा नसतानाची पायरी चढायची आहे त्या पायरीला मी ठोकर देणार आणि प्रामाणिकपणे चढणार आणि न्याय मिळवणारच. हे आधी मनामध्ये पक्कं करा, तुम्हाला 100% न्याय मिळेल. तुम्ही जर भीत पायरी चढला असा, पहिली गोष्ट मनामध्ये भीती काढून टाका. माझ्याच वाटणीला का, माझ्याच मुलीचं का, माझ्याच मुलाचं का, मलाच का हा त्रास, हे पहिले डोक्यातनं काढून टाका. जे प्रारब्धानं तुमच्या नशिबात लिहिले हे काही कुणाला मागून येत नाही. जे लिहिले त्याला फक्त धैर्यानं समोर जा. ते जे काही संकट असेल कोर्टाच्या पायरीचं ते 100% दूर होणार आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या केसमध्ये 100% किंवा एखाद्या मुलीच्या वतीला घटस्फोट असेल, मुलाच्या वतीला घटस्फोट असेल किंवा अन्य प्रकारचे काही केसेस
विनाकारण पोलीस आणि केसेसमध्ये गुंतवलेल्यासुद्धा मुलांना काही प्रकरणं भरपूर असे आहेत. अशामध्ये आईवडिलांना मला विनंती आहे, भिवून जाऊ नकोसा. जी काय परिस्थिती आता ह्यामध्ये काय होतं, स्टेटस असतं, इज्जत असते, समाजामध्ये किंमत असते, ही जातच असते. त्या पद्धतीनं गेले म्हणून रडू नकोसा. आणि तुम्ही चांगलं आहे का नाही हे समाजाला माहिती असतं. त्यामुळं तुम्ही अजिबात भिवून जाऊ नकोसा. कारण चांगल्या माणसाला त्रास होत असतो. जसं टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, त्या पद्धतीनं काही गोष्टी तुम्हाला तुमच्याला देवपण जर उघड करायचं असेल तर अशी काही संकटं तुमच्यावर येत असतात. मग कोर्टाची पायरी असेल, पोलीस स्टेशनची पायरी असेल, तर ह्यामध्ये तुम्ही टाकेचं घाव सोसावे लागणार आहेत. आणि त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जेवढं होतील प्रामाणिकपणे कोर्टाची पायरी चढा. अजिबात टेन्शन घेऊ नकोसा, मानसिक त्रास करून घेऊ नकोसा. विशेष करून जे पालक असतात किंवा जे वयस्क मंडळी असतात त्यांच्यासाठी हा माझा फार व्हिडिओ महत्त्वाचा का ठरणार आहे की तुम्ही पहिली भीती घेऊ नकोसा मनामध्ये. आणि जे काय असेल केस किंवा कोर्टाची पायरी चढत असताना त्याच्याशी संबंधित तुम्ही कागद गोळा करायला शिका. आणि त्या पद्धतीनं समजा मुलाला तुमच्या एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकलेला असेल तर त्या गुन्ह्याची संपूर्ण पार्श्वभूमी बघा. का मुलग्याला यात अडकण्यात आलं, त्याचे मित्र तपासा. जेवढा बारकाईनं होईल, टेन्शन घेण्यापेक्षा त्या गोष्टीतनं आपण रिकामं कसं होईल. आता माझ्याकडेच परवा मी सांगत नाही तुम्हाला, पण जवळजवळ 100 किलोमीटरहून वडील आणि त्यांची नवरा बायको आलते. मुलगीचा घटस्फोटचं प्रकरण होतं. मुलग्याचं पण प्रॉब्लेम तो झाला होता, घटस्फोटला प्रकरण होता. आणि ती जी माऊली होती ती म्हणाली, साहेब म्हणली माझ्या आयुष्यात मुलगीला मुलगा आहे आणि नवऱ्यानं टाकून दिल्या आणि मुलग्याचं पण आता खचून 6 महिने झालं लग्न, त्याला पण घटस्फोटचं आमची आता प्रक्रिया चालू आहे. ती माऊली अक्षरशः छान होती, 50-55 वर्षाची स्त्री आहे. तब्येतनं वगैरे छान सुंदर होती, तब्येत सदृढ होती. पण आता जर बघितलं तर पूर्णपणे मानसिक विचारानं, दुसरं कुठलाही आजार विचार काय नाही, फक्त विचार करून चालतासुद्धा येत नाही, अशा इतक्या खाच्या स्टेजला ती गेलेली आहे. ह्या माऊलीनं भयानक त्या मुलांचं मनावर घेतलं. मला म्हणाली, साहेब हे माझ्याच नशिबा का, आमच्याच नशिबाला का. त्या माऊलीला जेवढं माझ्या परीनं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. थोड्या त्या तंदुरुस्त होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काल परवा मला फोन आला होता की साहेब आहे तब्येत वगैरे, मी आता जास्त विचार करायचं सोडून दिले. त्यांना मी सांगितलं तुम्ही विचार करून तुमची तब्येत ढासळणार आहे आणि तुमची तब्येत ढासळल्यामुळं मुलगीला त्रास होणार आहे, मुलगीला त्रास होणार आहे आणि त्यांचे मिस्टर रिटायर आहेत सरकारी, त्यांना त्रास होणार. अशा गोष्टी तुम्ही जर टेन्शन घेतलं असाल तर संपूर्ण फॅमिली फ्रस्ट्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळं अजिबात फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ नका. जे काही संकट हे कोर्टाचं आलेलं असेल, मग ते कोणत्याही प्रकार असेल, दिवाण असेल, फौजदार असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकार असेल, त्याला अशा पद्धतीनं सामोरं जावं. प्रत्येक स्टेला, प्रत्येक कोर्टाची पायरी चढत असताना डोळ्यात तेल घालून काळजीपूर्वक अशा पद्धतीनं जर तुम्ही चढला असाल तर 100% निकाल हा तुमच्याला लागणार आणि ह्या कोर्टाच्या पायरीतनं तुम्ही एक दिवस सुखरूपपणे बाहेर येणार. त्यामुळे मित्रांनो, माझी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे वेगळी विनंती आहे की कोर्टाची जरी पायरी लागलेली असेल तरी तुम्ही अजिबात भिता कामा नये. जे काय संकट असेल ते प्रामाणिकपणे जावा आणि जी काय वकिलाची फी असेल, वकिलाची भीती वाटत असेल, मोकळ्यापणानं चर्चा करा. एक म्हणता 4 वकील चांगले निवडा आणि त्या पद्धतीनं त्यातला एखादा 4पैकी चांगला वकील द्या, धाडशी वकील द्या, चांगल्या पद्धतीनं तुमचं म्हणणं ऐकून घेणारा, समजावून घेणारा, तुमची बाजू व्यवस्थित मांडणारा. आणि जी काय तुमची जी कोर्टाची पायरी आहे ती जास्तीत जास्त प्रत्येक पायरीला चांगल्या पद्धतीने एक एक टप्पा पूर्ण करून तुम्ही यशाकडे जाऊ शकताय, म्हणजे तुमची केस जिंकू शकताय. अशा पद्धतीनं तुम्ही जर गेला असाल तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या बाजूनं देव असू देत, कोण पण असू देत, निकाल हा तुमच्या बाजूने देणार. न्यायाधीश जरा देवाची बाजू जरी मांडत असतील किंवा न्यायदानाचं काम करत असेल आणि तुमची बाजू खरी असेल तर खऱ्याच्या बाजूने निकाल लागतो. आता भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये थोडंसं मागं पुढं होतं, तिची पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या तारखा प्रामाणिक लढा आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येक दिवशी, प्रत्येक तारखेला एक पायरी चढत जावा. निकाल चांगला लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे, कोर्टाची बाजू जरी निकाल लागेल नाही लागेल हा साक्षी पुरावा लागत असतो. भावना ह्या मेल्या जातात कोर्टाची पायरी चढताय त्यावेळी.
भावनेला किंमत नसते, साक्षी पुराव्याला तिथे किंमत असते. त्यामुळं मित्रांनो, बंधू घेऊन सांगणं एवढंच माझं तुम्हाला असणार आहे. भीती घेऊ नकोसा. थोडंसं आर्थिक बाजू खर्च होण्याची शक्यता असते, पण त्याला पर्याय नसतो, तो करावाच लागणार आहे. त्यामुळं मनामधील कुठलीही भीती घेऊ नकोसा, टेन्शन घेऊ नकोसा, नराशी घेऊ नकोसा. निकाल कसा लागेल, जो काय लागेल ते स्वीकारण्याची तुमची तयारी ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं आपले साक्षीदार पुरावा असतील, कोण असतील ते चांगली बाजू तुम्ही तुमच्या वकिलांकडे मांडा आणि कोर्टात मांडा. आणि चांगल्या पद्धतीनं शेवटचं जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मनामध्ये भीती टेन्शन अजिबात घेऊ नकोसा. जी काय कोर्टाची पायरी चढताय ते धाडसानं चला आणि 100% यश तुमच्या बाजूनं असणार आहे. धन्यवाद.